हाय गाईज, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे इतर लोकांवर जळत असतात किंवा त्यांच्या त्यांना यश मिळालं किंवा ते सक्सेसफुल झाले म्हणून आपल्याला त्रास होत असतो. या प्रवृत्तीची माणसं आय थिंक कधीच खुश राहू शकत नाही, सुखी राहू शकत नाहीत. कारण लाईफमध्ये काय चाललं आहे यापेक्षा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे इकडे लक्ष देण्याकडे खूप इंटरेस्ट असतो आणि त्यामुळेच ते खुश राहू शकत नाहीत किंवा समाधानी राहू शकत नाहीत. मला अजूनसुद्धा आठवतं आहे जेव्हा मी आणि पप्पा बोलायचो तेव्हा त्यांनी मला जास्तीत जास्त हेच सांगितलं की आपण म्हणजे कोणतंही काम करत असेल किंवा आपण कोणतंही आपलं प्रोफेशन असेल, आपण त्यात जास्त किती एन्जॉय करतो आहे, आपलं काम आपण किती चांगल्या पद्धतीने करतो आहे आणि ते आपल्याला खूप आवडत असेल तर आपण एन्जॉय करत असेल तर मग आपल्याला त्यातून किती पैसे मिळत असतील किंवा दुसरी काय करतायत, दुसऱ्यांच्या कामाशी कंपेअर करणे, तो किती कमवतो आहे किंवा तो किती खुश आहे याच्याशी काय आपल्याला मतलब नसायला पाहिजे. आपण आपल्या गोष्टींशी खुश असेल, आपल्याला आपल्या गोष्टीतून आनंद मिळत असेल तर आपण कशाला दुसऱ्यांशी कंपेअर करायचं. आपल्याला काहीच माहीत नसतं ना दुसरा कसा आहे, काय असेल. आणि दुसरे जर असतील, दुसऱ्यांना जर सक्सेस मिळाला असेल, दुसरा कुठला यशस्वी झाला असेल तर त्याच्या बाबतीत जळण्यात आपल्याला काय म्हणजे इंटरेस्ट असावा, काय गरजच नाही ना. आपण सुद्धा खुश व्हायला पाहिजे किंवा जरी तुम्ही खुश झाला नाही तरी त्यांनी सक्सेस मिळवलं असेल ते त्यांच्या क्षेत्रात त्यांनी कष्ट केलं असेल त्यामुळे मिळालं असेल. लाईफमध्ये कोण पुढं आहे कोण मागे आहे यापेक्षा प्रत्येक व्यक्ती आपापल्या लाईफमध्ये काही ना काही संघर्ष करत असतो आणि तो त्यालाच माहीत असतो, त्यालाच माहीत असतो. आणि त्यामुळे आपण इतर लोकांची तुलना करण्यापेक्षा आपण आपल्या लाईफकडे फोकस करावं, आपण आनंदी व्हावं, आपण एन्जॉय करावं, ना की दुसरे एन्जॉय करत आहेत म्हणून आपण दुःखी व्हावं. यात काय इंटरेस्ट आहे.